नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर तुम्हा विद्यार्थी मित्रांचं खूप खूप स्वागत। मित्रांनो, प्राचीन भारताच्या इतिहासापासून स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासापर्यंत जी एक महत्त्वाची इतिहास या विषयाची रूपरेखा समजून सांगण्यासाठी जी महत्त्वाची लेक्चर सिरीज आपण या ठिकाणी सुरू करत आहोत, तर त्या लेक्चर सिरीज मधलं आज हे दुसरं गुंफ दुसरं या ठिकाणी पाठ आपण या ठिकाणी पाहणार आहोत, ज्यामध्ये आपण इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन याबद्दलची माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत। लक्षात घ्या, या इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनला हडप्पा संस्कृती या नावाने पण संबोधलं जातं, कारण याचं उत्खनन जे 1920 साली जे सुरू या ठिकाणी झालं, तर त्या 1920 साली जे उत्खनन करणारं जे पहिलं शहर आपल्याला पाहायला भेटलं, तर ते शहर हडप्पा या ठिकाणी होतं। आणि म्हणून या शहराच्या नावावरूनच या संस्कृतीला हडप्पा संस्कृती असं म्हटलं जातं। या संस्कृतीचं एक वैशिष्ट्य आहे मित्रांनो, ते म्हणजे सिंधू नदी जी आहे, तर त्या सिंधू नदीच्या ज्या उपनद्या आहेत, तर त्या सिंधू नदीच्या उपनद्यांच्या खोऱ्यामध्ये या संस्कृतीचा उगम या ठिकाणी झालेला आहे अशी माहिती या ठिकाणी मिळते। आणि म्हणून मग या संस्कृतीला आपण सिंधू संस्कृती असं देखील या ठिकाणी म्हणतो। लक्षात घ्या, पाषाण युगाच्या नंतरचा दुसरा चॅप्टर आपल्याला इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनचा या ठिकाणी करावा लागतो, कारण या काळामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की भारतामध्ये इथं या ठिकाणी शहरांचा उगम या काळात झाल्याचं एकंदरीत पाहायला भेटलं। 1920 साली सर जॉन मार्शल यांच्या नेतृत्वाखाली या भागाचं म्हणजेच वायव्य सरहद्द प्रांताचं उत्खनन या ठिकाणी करण्यात आलं आणि त्यातून ही संस्कृती 1920 नंतर जगाच्या समोर आलेली आहे असं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं। तर या संस्कृतीचा अभ्यास करत असताना सर्वात पहिल्यांदा तर आपल्याला या संस्कृतीचा मॅप जो आहे, नकाशा जो आहे, तो आपल्याला इथे या ठिकाणी अभ्यासणं खूप जास्त गरजेचं आहे। तर लक्षात घ्या, इंडस व्हॅलीचा अभ्यास करत असताना आपल्याला हा तुमच्या इयत्ता 6वीच्या स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये जो हा मॅप दिलेला आहे, तर तो आपल्याला इथं अभ्यासणं गरजेचं आहे। तर इथं आपल्याला पाहायला भेटेल, पहा, ही आहे तुमची सिंधू नदी जी आहे आणि या सिंधू नदीच्या ज्या या उपनद्या आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात, ज्यामध्ये झेलम आहे, चिनाब आहे, रावी आहे, बियास आहे, सतलज आहे। तर या प्रकारच्या या उपनद्यांच्या खोऱ्यांमध्ये ही संस्कृती या ठिकाणी वसलेली होती असं एकंदरीत दिसतं। या संस्कृतीचा जर आपण या ठिकाणी विस्तार जर या ठिकाणी पाहिला तर आपल्याला इथं अफगाणिस्तानमध्ये शार्तुगाय नावाचं ठिकाण पाहायला भेटेल, इकडं काश्मीरमध्ये मंडा नावाचं ठिकाण तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल, इकडे जर आम्ही पाहिलं तर बलुचिस्तानच्या भागामध्ये सुतका जेंडोर नावाचं ठिकाण पाहायला भेटेल आणि महाराष्ट्रामध्ये इथं दायमाबाद नावाचं ठिकाण आहे आणि इकडं आपल्या पूर्वेला या ठिकाणी आलमगीरपूर या नावाचं ठिकाण आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल। लक्षात घ्या, या प्रकारचे ही बिंदू जर आपण इथं जोडले तर या प्रकारचा हा मॅप या ठिकाणी आपला तयार होतो, म्हणजे या पूर्ण भागामध्ये ही संस्कृती इथे या ठिकाणी अस्तित्वात होती। मग बाकीच्या काळामध्ये किंवा बाकीच्या भारतामध्ये कोणती संस्कृती होती, तर लक्षात घ्या, बाकीच्या भागामध्ये आपल्याला ताम्रपाषाण संस्कृती उदयास आल्याचं एकंदरीत दिसतं, जी विशेषतः ग्रामीण संस्कृती होती। तर ताम्रपाषाणवर उद्याच्या सेशनमध्ये आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत। इथं लक्षात घ्या, इंडस व्हॅलीचा अभ्यास करत असताना आपल्याला ही गोष्ट माहिती असणं गरजेचं आहे की ही संस्कृती ही कांस्य युगीन संस्कृती होती। कांस्य धातूचा उपयोग मोठ्या प्रमाणावर या भागातील लोक या ठिकाणी करत होते असं एकंदरीत दिसतं। अशाच प्रकारची ही त्रिभंग मूर्ती आहे, एका स्त्रीची मूर्ती आहे जी एक नर्तिका आहे, ही नग्न स्त्री आहे आणि ती एका नृत्य करण्याच्या भूमिकेमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते। तर या प्रकारे ही आपल्याला या ठिकाणी कांस्य धातूची मूर्ती इथं या ठिकाणी पाहायला भेटली आणि म्हणजेच काय, या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर कांस्य धातूचा उपयोग केला गेला होता हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। लक्षात घ्या, इथं इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन मध्ये आपल्याला लोह हा धातू या ठिकाणी आढळत नाहीये। लोह हा धातू सर्वात पहिल्यांदा दक्षिणेकडे महापाषाण संस्कृतीमध्ये आढळलेला आहे हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। आता या मॅपचं रीडिंग करत असताना आपल्याला काही महत्त्वाचे या ठिकाणी शहर अभ्यासणं खूप जास्त गरजेचं आहे। मग ज्यामध्ये आपण इथे या ठिकाणी हडप्पा नावाचं शहर इथे या ठिकाणी अभ्यासतो। इंडस व्हॅलीमध्ये आपल्याला हडप्पा नावाचं हे शहर आपल्याला पाहायला भेटतं, त्याचबरोबर मोहनजोदडो हे एक दुसरं महत्त्वाचं शहर आपल्याला इथे या ठिकाणी अभ्यासावं लागतं। तर हडप्पा आणि मोहनजोदडो ही दोन्ही महत्त्वाची शहरं आजच्या पाकिस्तानामध्ये आपल्याला पाहायला भेटतात। त्याचबरोबर इथं लोथल हे एक महत्त्वाचं या ठिकाणी बंदर आहे, तर त्याचाही आपल्याला अभ्यास या ठिकाणी करणं खूप जास्त गरजेचं आहे।
याचबरोबर इथं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं रंगपूर आहे। अलीकडे धोलविराचं महत्त्व मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे। धोलविरा हे शहर 3 भागांमध्ये विभाजित झालेलं शहर होतं। हा एक महत्त्वाचा मुद्दा आपण इथे या ठिकाणी लक्षात घ्या। पुढे आपल्याला पाहायला भेटतं चहुंदडो, जे एक शिल्प उत्पादनाचं केंद्र म्हणून आपल्याला पाहायला भेटतं आणि कालीबंगा हे एक महत्त्वाचं ठिकाण या संपूर्ण संस्कृतीमधलं महत्त्वाचं ठिकाण आपल्याला या ठिकाणी दिसतं। लक्षात घ्या राखी गडीचं खूप जास्त महत्त्व आहे। राखी गडी हे या प्रकारच्या संस्कृतीतलं सर्वात मोठं हे या ठिकाणी म्हणजे विस्तारानं सर्वात मोठं असणारं शहर म्हणून आपल्याला पाहायला भेटतं। मित्रांनो लक्षात असू द्या, इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन हे भारताचं या ठिकाणी पहिलं नागरीकरण मानलं जातं। या काळामध्ये शहरांचा विकास झालेला होता आणि आता मॉडर्न काळामध्ये ज्या पद्धतीचं टाउन प्लॅनिंग आहे तसंच प्रकारचं टाउन प्लॅनिंग हे या ठिकाणी इंडस व्हॅलीमध्ये होतं, तर ते त्याचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य इथे या ठिकाणी मानलं जातं। आता आपण इथं पाहूया की इंडस व्हॅलीची जी नगर रचना आहे तर ती कशा प्रकारची या ठिकाणी होती आणि या प्रकारची नगर रचनेचं काय नेमकं वैशिष्ट्य हे आपल्याला या ठिकाणी दिसून येईल। आता पहा इंडस व्हॅलीचा अभ्यास करत असताना आपल्याला पाहायला भेटतं इथली शहरं जी आहे ही विशेषतः 2 भागांमध्ये विभाजित या ठिकाणी होती। एक भाग जो आहे ज्याला आपण दुर्ग असं या ठिकाणी म्हणतो, तर दुसरा जो भाग आहे त्याला या ठिकाणी नगर असं या ठिकाणी म्हणतो। म्हणजे दुर्ग जे आहे या दुर्गाला तटबंदी या ठिकाणी होती आणि लक्षात घ्या इथं दुर्गामध्ये या भागातील शासक लोक निवास करत होते आणि या शासक लोकांच्या गरजा भागवण्यासाठी जे कारागीर लोक होते ते इथल्या नगरांमध्ये इथे या ठिकाणी राहत होते असं एकंदरीत पाहायला भेटतं। इंडस व्हॅलीमध्ये आपल्याला या ठिकाणी एक तलाव इथे या ठिकाणी पाहायला मिळेल। हा जो तलाव आहे तर तो तलाव खूप जास्त महत्त्वाचा या ठिकाणी मानला जातो इथं। आता पहा या तलावामध्ये आपल्याला काय पाहायला भेटतं, तर इथं पायऱ्या तुम्हाला या ठिकाणी दिसतात। पायऱ्या दोन्ही बाजूने तुम्हाला पाहायला भेटतील। इथं पण एक पायऱ्या आहेत आणि या तलावाच्या या भागाला पण इथं पायऱ्या आपल्याला पाहायला भेटतात। म्हणजे इथं एक मोठा तलाव या ठिकाणी होता आणि या तलावाच्या अवतीभोवती इथं या प्रकारच्या चेंजिंग रूम्स देखील आपल्याला इथं पाहायला मिळतात। आणि लक्षात घ्या या प्रकारच्या तलावाची सिस्टीम अशा प्रकारची होती जो आपण इथे याला स्विमिंग टँक पण म्हणू शकतो। तर या प्रकारच्या तलावाची सिस्टीम अशी होती की इथं चांगलं पाणी आतमध्ये आणि त्यानंतर घाणेरडं पाणी जे आहे ज्याला आपण सांडपाणी म्हणतो ते बाहेर फेकण्याची व्यवस्था देखील या तलावामध्ये होती असं एकंदरीत दिसतं। आजच्या काळामध्ये जसं घराघरांमध्ये टॉयलेट्स बाथरूम आहे तशा प्रकारचे टॉयलेट्स बाथरूम हे इंडस व्हॅलीमधल्या प्रत्येक घरामध्ये होत्या आणि लक्षात घ्या तिथली जी ड्रेनेज सिस्टीम होती ती ड्रेनेज सिस्टीम ही भूमिगत मार्गानं या ठिकाणी मुख्य होलला जाऊन मिळत होती। तर या प्रकारची सिस्टीम आज जसं मॉडर्निटीमध्ये आपण या ठिकाणी ड्रेनेज सिस्टीम पाहतो, भूमिगत नाले स्वच्छता पाहतो, तशा प्रकारची नाले व्यवस्था ड्रेनेज सिस्टीम ही इंडस व्हॅलीमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। इंडस व्हॅलीमध्ये तुम्हाला अभ्यास काय करावा लागतो, सर्वप्रथम तर तिथला जो मॅप आहे आणि त्या मॅपच्या मध्ये जे काही महत्त्वाची शहरं आहेत तर त्या शहरांचं वैशिष्ट्य आपल्याला पाहावं लागणार आहे। त्याचबरोबर त्या शहरांचं उत्खनन कोणी कधी केलं ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आणि त्या शहरांचं वैशिष्ट्य म्हणजे तिथं काय नेमकं सापडलेलं आहे। जसं की तांब्याचा आरसा म्हणजे तांब धातूचा आरसा हा हडप्पामध्ये सापडलेला आहे। त्याचबरोबर तिथं कॉइन्स सापडलेले आहेत, त्या कॉइन्सवर जहाजाचं चित्र लोथलमध्ये सापडलेलं आहे। पशुपती शिवाचं चित्र देखील कॉइन्सवर आपल्याला मोहनजोदडोमध्ये सापडल्याचं एकंदरीत दिसतं। मोहनजोदडोचं एक वैशिष्ट्य आहे ज्याला सिंधचं नखलिस्तान म्हटलं जातं, कारण तिथं 7 वेळा ते शहर बांधलं गेलं, 7 वेळा ते शहर पाडलं गेलं म्हणून तिला सिंधचे नखलिस्तान म्हटलं जातं आणि मानवी सांगाड्यांचा एक जणू काही किल्लाच तिथे या ठिकाणी मिळाला। अशा प्रकारे कंकालोका टीला म्हणून देखील मोहनजोदडोला या ठिकाणी संबोधलं जातं। तर या प्रकारची जी महत्त्वाची वैशिष्ट्य आहे तर त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। लक्षात घ्या प्राचीन भारताचा इतिहास अभ्यासत असताना कोणतंही पुस्तक जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनचा पहिला चॅप्टर या ठिकाणी मिळेल। त्यामुळे या पाठावर खूप सारे सोर्सेस आहेत। तुम्ही स्टेट बोर्डची पुस्तकं वाचा, तुम्ही NCERTची पुस्तकं या ठिकाणी वाचा किंवा जे संदर्भ ग्रंथ आहे रोमिला थापरचं अर्ली इंडिया आहे, त्याचबरोबर R. A. शर्मांची पुस्तकं आहे, तर कोणतंही पुस्तक जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला हा चॅप्टर या ठिकाणी मिळून जाईल। या टॉपिकवर राज्यसेवा पूर्व परीक्षेला बरेचसे प्रश्न आलेले आहेत
आणि त्याचबरोबर UPSCनं देखील बरेचसे प्रश्न या टॉपिकवर विचारलेले आहेत, हे या ठिकाणी लक्षात घ्या। आता पहा, इंडस व्हॅलीची शहर रचनेबरोबर आपल्याला अभ्यासावं लागणार आहे ते म्हणजे या काळातील कला केंद्र कुठे कुठे होते किंवा या काळातील जे आर्ट आपण म्हणतो तर ते कला काय नेमके या ठिकाणी होत्या। तर आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटेल हा या प्रकारचा मानव इथे या ठिकाणी दिसतो। या मानवाचं चित्र जर व्यवस्थित इथे आपण पाहिलं तर लक्षात घ्या, याला मिशा नाहीये, मात्र दाढी याने या ठिकाणी ठेवलेली आहे आणि एक प्रकारचं उपकरण याच्या अंगावर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं। हे एक शिल्प आपल्याला इथं इंडस व्हॅलीमध्ये पाहायला भेटतं। त्याचबरोबर या प्रकारचं हे कॉइन्स आहे, लक्षात घ्या। तर हे कॉइन्समध्ये आपण इथं पाहू शकतो, तर या कॉइन्समध्ये इथं असं एक चित्र आहे आणि त्या चित्रामध्ये आपल्याला इथं वरती या ठिकाणी काहीतरी लिहिलेलं आहे। इंडस व्हॅलीचं एक वैशिष्ट्य आहे, तर या भागामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला असं मिळतं की इथले भांडी असू द्या, इथली कॉइन्स असू द्या, इथले विटा असू द्या, त्यावर काही ना काहीतरी लिहिलेलं आहे। म्हणजे इंडस व्हॅलीमधले लोक जे आहे हे साक्षर होते, हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। इथं साक्षरता मोठ्या प्रमाणात होती। दुर्दैव आपलं असं आहे, ती साक्षरता जी तिथं होती ती त्यांनी जी लिपी तिथे या ठिकाणी निर्माण केली होती ती लिपी अद्यापही आपल्या लोकांना वाचता आलेली नाही, हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। हडप्पा संस्कृती भारतामध्ये होती, तर त्याचबरोबर मेसोपोटेमियन संस्कृती ही युरोपामध्ये आपल्याला पाहायला भेटते। युरोपियन लोकांशी यांचा या ठिकाणी व्यापार होता आणि मेसोपोटेमियाच्या लेखांमध्ये या संस्कृतीबद्दल या ठिकाणी काही महत्त्वाचे संदर्भ आपल्याला पाहायला भेटतात। भारताला किंवा या इंडस व्हॅलीला किंवा या हडप्पा संस्कृतीला युरोपामधल्या मेसोपोटेमियन संस्कृतीनं मेलुहानचा देश म्हणून संबोधलेला आहे। हा एक महत्त्वाचा मुद्दा आपण इथे या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे। लक्षात घ्या मित्रांनो, या प्रकारचं एक चित्र तुम्हाला समोर मी मुद्दा म्हणून या ठिकाणी आणलेलं आहे। हे चित्र काय नेमकं आहे, तर हे एक बैलगाडीचं या ठिकाणी चित्र आपल्याला पाहायला भेटतं। तर या काळामधले लोक जे आहे हे बैलगाडीचा मोठ्या प्रमाणात वापर या ठिकाणी करत होते आणि बैलगाडी जी आहे ही बैलगाडी या भागातलं एक वेगवान वाहन होतं असं या ठिकाणी मानलं जातं। याचाच अर्थ हा पण एक मुद्दा लक्षात घ्या, इंडस व्हॅलीचे लोक हे शांतिप्रिय होते, ते कृषीप्रधान संस्कृती पण तिथं होती आणि त्याचबरोबर व्यापारी अर्थव्यवस्था पण तिथं या ठिकाणी होती। म्हणजे मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये हे लोक जगत होते, शेती पण करत होते आणि व्यापार पण मोठ्या प्रमाणावर करत होते, अशी माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। याचबरोबर आपल्याला हा पण मुद्दा यामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतो की इंडस व्हॅलीमध्ये घोडा हा प्राणी इथे या ठिकाणी सापडलेला नाहीये। इंडस व्हॅलीमध्ये घोड्याचे अवशेष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये आणि म्हणून मग घोडा जे आहे तर ते घोडा विदेशी आर्य आक्रमणकर्त्यांनी भारतामध्ये आणला आणि त्यांनी भारतामध्ये लोखंडाची शस्त्र देखील आणली आणि त्या शस्त्रांच्या द्वारे या इंडस व्हॅलीतल्या शांतिप्रिय लोकांचा पराभव या ठिकाणी केला। अशा प्रकारची संकल्पना, अशा प्रकारची भूमिका मार्टिन व्हीलर नावाचा जो एक इंग्रज पुरातत्व विभागाचा प्रमुख या ठिकाणी होता, तर त्या पुरातत्व विभागाच्या प्रमुखानं म्हणजेच या ठिकाणी व्हीलर जो आहे त्यानं 1946ला ही भूमिका मांडली आणि इंडस व्हॅलीमध्ये राहणाऱ्या लोकांना त्यानं या ठिकाणी द्रविड म्हणून संबोधलेलं आहे। आर्य लोकांनी यांचा पराभव या ठिकाणी केला आणि या द्रविडांना पराभूत करून त्यांनी या ठिकाणी त्यांना दक्षिणेकडे पाठवलं, अशा प्रकारची भूमिका मार्टिन व्हीलरनं आपल्या शोध निबंधामध्ये मांडलेली आहे असं एकंदर दिसतं। ऋग्वेदाचा अभ्यास केल्यानंतर या मार्टिन व्हीलरला एक महत्त्वाचा संदर्भ पाहायला मिळाला। ऋग्वेदामध्ये हरियुरिपा नावाचं जे ठिकाण आहे तर त्या हरियुरिपा या ठिकाणामध्ये एक मोठं युद्ध झालं होतं। मार्टिन व्हीलर असं म्हणतो की हे जे हरियुरिपा हे ठिकाण आहे यालाच या ठिकाणी हडप्पा म्हटलं जात असावं, अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी त्याने मांडली। त्याचबरोबर मार्टिन व्हीलर असं म्हणतो की ऋग्वेदामध्ये आर्य लोक इंद्र या देवतेची पूजा या ठिकाणी करतायत आणि इंद्र देवतेला तिथे या ठिकाणी पुरंदर म्हणून संबोधलं गेलेलं आहे। पुरंदरचा अर्थ काय आहे तर किल्ल्यांचा नाश करणारा, आणि त्यामुळं किल्ले कुठे पाहायला मिळतात, दुर्ग कुठे पाहायला मिळतात, तर दुर्ग तुम्हाला इथं इंडस व्हॅलीमध्ये पाहायला भेटतात। आणि म्हणून मग त्यानं असा निष्कर्ष काढला की आर्यांनीच इथल्या शासकांचा पराभव या ठिकाणी केला, त्यांना या ठिकाणी मारून टाकलं आणि त्यांना या इंडस व्हॅली म्हणजेच या सिंधू नदीच्या खोऱ्यांमधनं त्यांना या ठिकाणी हद्दपार केलं आणि ते लोक दक्षिणेकडे या ठिकाणी गेले आणि ते द्रविड म्हणून संबोधू लागले। कारण ऋग्वेदामध्ये आर्यांचे कट्टर शत्रू होते, त्यांना दस्यू म्हटलं जातं। ते दस्यू म्हणजे दास, ते दस्यू म्हणजे द्रविड, या प्रकारची भूमिका ही मार्टिन व्हीलरनं त्याच्या निष्कर्षामध्ये मांडलेली आहे असं एकंदरीत दिसतं। तर इंडस व्हॅलीचा अभ्यास करत असताना आपण इंडस व्हॅलीतली शहरं, तिथलं नागरीकरण कसं होतं, तिथलं सामाजिक जीवन कसं होतं, तिथला व्यापार कसा या ठिकाणी होता,
त्याचबरोबर त्यांचा व्यापार कोणकोणत्या शहरांसोबत या ठिकाणी चाललेला होता त्याचा अभ्यास करावा लागणार आहे। आणि याचबरोबर या काळामध्ये जे काही महत्त्वाचे या ठिकाणी कला केंद्र निर्माण झाले होते किंवा त्या काळातील जे काही आर्ट होती तर त्या कलेवर देखील आपल्याला इथे या ठिकाणी अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे। याचबरोबर इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनचा ऱ्हास कसा झाला, कोणकोणत्या विद्वानांनी कोणकोणते निष्कर्ष इथे या ठिकाणी मांडले तर त्याचाही आपल्याला इथे या ठिकाणी अभ्यास करावा लागणार आहे। तर या प्रकारचं हे महत्त्वाचं सेशन ज्यामध्ये आपण हडप्पा संस्कृती, सिंधू संस्कृती त्याची एक ओझरत रूपरेखा तुम्हाला मी या ठिकाणी सांगितलेली आहे। हे लेक्चर तुम्हाला खूपच फायदेशीर या ठिकाणी असणार आहे, कारण या लेक्चरच्या माध्यमातून एक रूपरेखा या ठिकाणी तुम्हाला मिळेल। नव्याने अभ्यास करणारे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना प्राचीन भारत काय नेमका आहे ते या ठिकाणी समजेल आणि त्याचबरोबर त्या टॉपिकमध्ये काय आपल्याला अभ्यास करायचा आहे ते त्यांच्या या ठिकाणी लक्षात येईल। या माध्यमातून आपण ही सिरीज या ठिकाणी करत आहोत, ज्यामध्ये आपण प्राचीन भारतापासून ते स्वातंत्र्योत्तर भारतापर्यंतचे सगळे टॉपिक, सगळे लेक्चर ते तुम्हाला इन शॉर्ट मध्ये त्या लेक्चर मधलं इम्पॉर्टंट मी तुम्हाला इथं सांगत आहे। पहा, एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी देतो। जर का तुमच्यामध्ये असे कोण विद्यार्थी आहेत ज्यांना नव्याने इतिहास विषयाची तयारी करायची आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बॅच आपण या ठिकाणी केलेली आहे, जी बॅच आहे बेसिक फाउंडेशन कोर्स किंवा बेसिक फाउंडेशन बॅच। ही बॅच राज्यसेवा पूर्व आणि राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी आहे आणि लक्षात घ्या 2024 आणि त्यानंतर 2025 डिस्क्रिप्टिव्ह साठी जे विद्यार्थी आत्ताच तयारीला लागलेले आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी देखील ही बॅच खूप जास्त महत्त्वाची आहे। ही बॅच लाईव्ह सेशन मध्ये आपण करतोय, दररोज 4 वाजता, सायंकाळी 4 वाजता या बॅचमध्ये लेक्चर होतात आणि विशेष म्हणजे लाईव्ह लेक्चर झाल्यानंतर त्या बॅचचे रेकॉर्डिंग देखील तुम्हाला इथे या ठिकाणी उपलब्ध होतात। या बॅचची व्हॅलिडिटी जर आपण म्हटला तर सुमारे वर्षभराची व्हॅलिडिटी मी तुम्हाला दिलेली आहे, कारण तुमचे दोन्ही वर्ष 2024 आणि 2025 या बॅचमध्ये इतिहास या विषयाची तयारी तुमची या ठिकाणी होईल। तर अशा प्रकारची एक महत्त्वाची बॅच आपण इथे या ठिकाणी केलेली आहे। या बॅचची किंमत जर आपण या ठिकाणी पाहिली तर 2990 रुपये होती, मात्र ती आता या ठिकाणी 2800 रुपयामध्ये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। तर 2800 रुपयामध्ये ही महत्त्वाची बॅच वर्षभर तुम्ही या ठिकाणी ही बॅच पाहू शकता। ही बॅच या ठिकाणी जे नवीन विद्यार्थी आहे ज्यांना 24 आणि 25 ची तयारी करायची आहे त्या विद्यार्थ्यांनी जरूर या प्रकारची बॅच या ठिकाणी जॉईन करून घ्या। कंबाईनचे जे विद्यार्थी तयारी करतात कंबाईनच्या परीक्षेची तर त्यांच्यासाठी देखील एक कंप्लीट रेकॉर्डेड बॅच आपण या ठिकाणी दिलेली आहे, जी बॅच 1350 रुपयामध्ये आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे। आणि लक्षात घ्या, या बॅचमध्ये सर्व लेक्चर्स हे रेकॉर्डेड झालेले आहेत। तुम्ही लगेच या ठिकाणी ही बॅच जॉईन करा आणि या प्रकारे लवकरात लवकर हिस्ट्री हा सारखा सब्जेक्ट जो आहे तो या ठिकाणी कंप्लीट करा। कारण लक्षात घ्या 2024 ला जेव्हा आपल्या या ठिकाणी परीक्षा असतील तर त्या परीक्षा जूनमध्ये नसतील तर फेब्रुवारीमध्ये असतील, कारण लोकसभेच्या निवडणुका येत आहेत आणि म्हणून फेब्रुवारीला परीक्षेला सामोरं जायचे अशी तयारी, असं ध्येय, असं लक्ष तुमच्या समोर या ठिकाणी असलं पाहिजे। आणि जराही वेळ न घालवता तुम्हाला जी बॅच आवश्यक आहे ती बॅच तुम्ही या ठिकाणी जॉईन करा। त्यासाठी हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या नावाचं जे ॲप आहे ते तुम्ही प्ले स्टोअरवर डाउनलोड या ठिकाणी करा आणि या लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देखील मी तुम्हाला दिलेली आहे। त्या लिंकवरून देखील तुम्ही हे लेक्चर्स या ठिकाणी किंवा या प्रकारचं ॲप डाउनलोड करून या बॅचमध्ये प्रवेश घेऊ शकता। थांबूया मित्रांनो, धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच।